हॅलो गाईज. रिसेंटली आरबीआय ग्रेड बी साठीचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या ऑफिशियल नोटिफिकेशन मधल्या काही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. यांना प्रॉपरली ब्रेकडाऊन करून बघणार आहोत नेमकं काय काय याच्यामध्ये आहे. पहिल्यांदा वॅकन्सीज किती आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आणि एक्झाम जी आहे त्याचा सिलेबस कसा असतो, या सगळ्या डिटेल बद्दल आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा टोटल वॅकन्सीज जर म्हटलं मित्रांनो, टोटल 60 वॅकन्सीज आहे, ज्यामधल्या जनरल कॅडरसाठी साधारण 40 वॅकन्सीज आहे. मग कॅडर म्हटल्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या पोस्ट आपण त्याला कन्सिडर करू शकतो, बिकॉज ही ऑफिशियल जर ऑफिसर लेवलची जी आहे ती रिक्रुटमेंट आहे आणि यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट वाईज कॅडर ज्याला म्हणतो आपण त्यानुसार वेगवेगळे बनतात. त्यातले जनरल कॅडरसाठी साधारण 40 वॅकन्सीज ज्या आहेत त्या आहेत. ओव्हरऑल जर मी म्हटलं ऍप्लिकेशन विंडो कधीपासून स्टार्ट होते, एप्रिल 29 पासून, म्हणजे कालपासून फॉर्म स्टार्ट झालेत. मे 2026 पर्यंत ते असणार आहेत. त्यानंतर फेज 1 जो आहे साधारण 13 जून 2026 मध्ये असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षण 1,54,000 रुपये अशी सॅलरी या ठिकाणी आपल्याला असणार आहे, स्टार्टिंग पॅकेज. यामध्ये जर मी म्हणलं साधारण आता आपण थोडंसं 2026 मध्ये जे डिस्ट्रीब्युशन आहे, जागांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, 40 ज्या जागा आहेत त्या कॅटेगरी वाईज कशा आहेत ते थोडंसं बघून घेऊ. अनरिझर्व साठी साधारण 16 वॅकन्सीज, ओबीसी साठी 9, एससी साठी 7 आणि एसटी साठी 4 आणि ईडब्ल्यूएस साठी 4, अशा टोटल 40 सीट्स ज्या आहेत त्या या पद्धतीने असतील. अलॉंग विथ दिस, या सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जुने जर आपण आतापर्यंत वॅकन्सीचे ट्रेंड बघितले तर ते कसे म्हणतात. 2022 मध्ये साधारण 294 जागा, 23 मध्ये 291 जागा, 24 मध्ये 94, 2025 मध्ये 120 आणि 2026 मध्ये साधारण 60 एवढ्या वॅकन्सीज जे आहेत ते यावेळेस आलेल्या आहेत. मित्रांनो, ट्रेंड आपण जर बघितला तर यानुसार कॉम्पिटिशन किती वाढलेली असू शकते ते आपण बघू शकतो. ठीक आहे, तो हा एक मुद्दा आहे की यामुळे असं वाटतं की कॉम्पिटिशन वाढणार आहे. दुसरी बाजू अशी आहे की इथंच कॉम्पिटिशन कमी होण्याचे पण चान्स बनतात, की एवढ्या मोठ्या जागा असताना जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर अशा केसमध्ये इथं काय होणार, म्हणून बरेच जण अप्लाय पण नाही करणार. तो म्हणून चान्सेस पण बनू शकतात. आता जो आपण पुढच्या टप्प्यावर 29 ला म्हणजे कालपासून फॉर्म स्टार्ट झालेत. मे 2020 ला विंडो जी आहे ती क्लोज होणार आहे, डेडलाईन आहे. 21 मे ते 22 मे 2 दिवस आपल्याला भेटणार आहे फॉर्म मध्ये करेक्शन करण्यासाठी. करेक्शन मध्ये नेमके काय काय मुद्दे आहेत, करेक्शन नेमकं काय करायला भेटू शकतं त्याबद्दल सुद्धा पुढे सांगतो. जून 13 फेज 1 एक्झामिनेशन जी आहे ती साधारण जून 13 ला फिक्स आहे ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला आतापासून जर कन्सिडर केलं तर 1 महिना 13 दिवस साधारण भेटतात. जुलै 25 मध्ये फेज 2 आपल्याला एक्झाम जी आहे ती असणार आहे. म्हणजे साधारण जर मी म्हटलं तर पुन्हा 1 महिना 15 दिवसांचा गॅप या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. नंतर मी जर म्हटलं समजा बेसलाईन एज इलिजिबिलिटी पॅरामीटर्स कधीपर्यंतचं एज कन्सिडर केलं जाणार आहे. 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं मिनिमम एज 21 वर्ष आणि मॅक्सिमम एज हे 30 वर्षापर्यंत असलं पाहिजे. बर्थ डेट याचा एक ऑलरेडी यांनी ब्रॅकेट ठरवून दिलेला आहे. 2 एप्रिल 1996च्या अगोदर जन्माला आलेले जे आहेत ते याच्यामध्ये चालणार नाही आणि 1 एप्रिल 2005च्या नंतरचे याच्यामध्ये चालणार नाही. तर या पद्धतीने एज क्रायटेरिया आहेत. कॅटेगरी वाईज एक्झेम्पशन आहे बघा. जर मी म्हटलं समजा अनरिझर्व साठी ना मॅक्सिमम एज लिमिट जी आहे ती 30 वर्षांची, ओबीसी साठी साधारण 3 वर्ष जास्तीचं म्हणजे 33 वर्षापर्यंत, एससी आणि एसटी साठी 5 वर्ष जास्त म्हणजे 35 पर्यंत आणि एक्स एम्प्लॉई असेल तर अशा केसमध्ये +3 बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. त्यांचा एक्सपिरियन्स नेमका कसा आहे त्याच्यावरती बेस साधारण 3 वर्षांचा अनुभव 3 वर्षांचा एक्झेम्पशन भेटेल. एक्स एम्प्लॉईज कोणत्या कोणत्या बँक चालतात, कमर्शियल बँक चालतील, AIFI चालेल किंवा पब्लिक सेक्टर इन्शुरन्स वाला सेक्टर पण चालेल. म्हणजे काय, SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनरल इन्शुरन्स मध्ये काम करत होतो सर, मी ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो का? बिनधास्त करू शकता. HDFC ह्या बँकेमध्ये तुम्ही काम करताय, तुम्ही अप्लाय करू शकता का? कमर्शियल बँक आहेत, करू शकता. ऍक्सिस बँकेत काम करताय, करू शकता का? करू शकता. सो अशा पद्धतीने तुमचं बँक एम्प्लॉई जर असेल तर त्या बेसवरती 3 वर्षांचं एक्झेम्पशन त्यामध्ये मिळतं. मित्रांनो, ही तुम्हाला खरंच सांगाल, जे लोक ऑलरेडी जॉबवरती आहेत अशा लोकांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण याला म्हणू शकतो. कारण या माध्यमातून तुम्हाला आरबीआय सोबत जोडलं जाता येऊ शकतं. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांची बँक, त्या बँकेमध्ये आणि ज्या पोस्टवरती तुम्ही जाताय, तुम्ही ग्रेड बी या पोस्टवरती जाताय, जे की खूप चांगली पोस्ट आहे. ठीक आहे, आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी चान्स घ्यायला हरकत नाही.
एज्युकेशनल कट ऑफ 1 एप्रिल पर्यंत तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन. पहिला पाहते ग्रॅज्युएशन लेवलला तुम्हाला मिनिमम अनरिझर्व साठी 60% असले पाहिजे आणि SC ST किंवा PWD बाकीचे असतील तर 50% असले पाहिजे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला मिनिमम 55% आणि SC ST किंवा PWD यांच्यासाठी तुम्ही पास असले पाहिजे. जर तुमचं एवढंच क्वालिफिकेशन असेल अशा केस तुम्ही इकडनं जाऊ शकता. जे एक्सपिरियन्स वाले लोक आहे अशा लोकांचं PG झालेलं असेल, इकडे तुम्ही 50% पर्यंत आहात आणि इकडे तुम्हाला समजा 59% पडलेले ग्रॅज्युएशनला आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला 55% आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा. पुढे जाऊ. मॅक्झिमम अटेम्प्ट जे आहेत ते 6 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकतात मॅक्झिमम जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी, आणि SC ST OBC किंवा PWD असेल तर ह्यांना कोणतंही रेस्ट्रिक्शन बंधन नाहीये, किती पण अटेम्प्ट देऊ शकता. ऍप्लिकेशन फीस 18% GST एक्सक्लूड करून साधारण 850 जी आहे ती जनरल OBC आणि ईडब्ल्यूएस साठी असेल, SC ST आणि PWBD साठी 100 रुपये एवढी ती बनेल. त्यानंतर आता द पोस्ट क्लोजर एडिट विंडो. आता जर मी म्हणलं समजा 2 दिवसांचा वेळ तुम्हाला मिळतो 21 आणि 22 मेचा. हा वेळ कशासाठी बघा, तुम्ही याच्यामध्ये काय काय चेंज करू शकता. एक्झामचं सेंटर चेंज करू शकता, याचे प्रेफरन्स देऊ शकता, मीडियम ऑफ एक्झाम, पॅरेंट्स नेम, 10वी आणि 12वीचं पर्सेंटेज, एवढ्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. यामध्ये 2 दिवसांचं ड्युरेशन तुम्हाला याच्यामध्ये असेल. परमिटेड एडिट्स या 4च फील्ड पुरते लिमिट आहे. एक्झाम सेंटर तुम्हाला बदलता येऊ शकते, ज्यामध्ये प्रेफरन्स तुम्ही देणार आहे. त्याच्यानंतर मीडियम ऑफ एक्झाम, त्याच्यानंतर पॅरेंट्स नेम, फादर मदर जे काय असेल ते, आणि 10th किंवा 12th पर्सेंटेज जे असेल, एवढ्या गोष्टी तुम्ही आहेत की ज्या तुम्ही चेंज करू शकता. नो अदर फील्ड्स कॅन बी मॉडिफाईड. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे बेसिक अजून असेल, लाईक तुमचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ह्या गोष्टी किंवा मेल आयडी आहे, या गोष्टी तुम्हाला बदलता येणार नाही. त्यामुळे प्रॉपरली विचार करून व्यवस्थित फॉर्म भरा. ठीक आहे. त्यानंतर फेज 1 मध्ये नेमकं काय काय असणार आहे, हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे आणि यामध्ये क्वालिफाईंग इन नेचर, म्हणजे याच्यामध्ये तुमचं मेरिट वगैरे नाही कन्सिडर होणार, तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. साधारण 200 क्वेश्चन्स आहे, 200 मार्क्स आहे आणि 120 मिनिट्स याच्यासाठी तुम्हाला असणार आहे. साधारण आपण जर विचार केला तर याच्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. सोबत तुम्ही म्हटलं तर जनरल अवेअरनेसचे 80 क्वेश्चन असतील 80 मार्क्ससाठी आणि 25च मिनिटांचा वेळ आहे. हे खूप जास्त वेटेज या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. जनरल अवेअरनेसला खूप जास्त वेटेज या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. रिझनिंग आहे, रिझनिंग साठी 60 क्वेश्चन, 60 मार्क्स आणि 45 मिनिटं. सेकंड लास्ट जर मी म्हणलं समजा तर साधारण जनरल अवेअरनेसच्या नंतर रिझनिंगला वेटेज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. इंग्लिश लँग्वेज साठी 30 क्वेश्चन आणि 30 मार्क आहेत. 30 क्वेश्चन 30 मार्क. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी सुद्धा 30 क्वेश्चन 30 मार्क्स आणि 25 मिनिमम मिनिटांचा वेळ आहे. ठीक आहे. त्यानंतर सेक्शनल टायमिंग आणि सेक्शनल कट ऑफ आर स्ट्रिक्टली एन्फोर्स. कंपल्सरी सेक्शनल टायमिंग पण आहे आणि सेक्शनल तुम्हाला जो आहे तर तो कंपल्सरी सेक्शनल पासिंग सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. मग आता याच्यात जर मी म्हणलं समजा फेज 2 हा पहिला फेज सगळ्यांचा कंबाईन ऑब्जेक्टिव्ह आला. आता पुढे डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये पेपर 2 जुलै 25/2026 चा पेपर आहे. पेपर 1 ESI इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज. इकॉनॉमिक आहे किंवा सोशल इश्यूज आहे, ह्यांच्यावरती बेस आपल्याला या ठिकाणी जे आहे तर विचारलं जातं. 50% ऑब्जेक्टिव्ह असतात, 30 मिनिटांचा वेळ दिला जातो आणि 50% डिस्क्रिप्टिव्ह असतं, ज्यामध्ये 90 मिनिटांचा वेळ असतो. 90 मार्क्स 90 मिनिटांचा वेळ मिळतो. असं टोटल 90 आणि 30 साधारण आपल्याला 120 मिनिटांचा वेळ आहे आणि टोटल मार्क्स याच्यासाठी 100 मार्क्स आहेत. 50 मार्क्सचं डिस्क्रिप्टिव्ह आणि 50 मार्क्सचं ऑब्जेक्टिव्ह या पद्धतीने चालेल. पेपर 2 जर मी म्हटलं तर इंग्लिशचा आहे. रायटिंग स्किल मधला फॉर्मॅट 100% डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन. किती क्वेश्चन असणार आहे, फक्त 3 क्वेश्चन असणार आहे. टोटल मार्क्स 100 मार्क्स असणार आणि 90 मिनिट्सचा वेळ तुम्हाला यासाठी मिळणार. प्रत्येक क्वेश्चन साठी तुम्ही अर्धा तास असं देऊ शकता. याच्यात नेमकं काय येतं काय नाही याच्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ सुद्धा अजून बनवेल. सध्या पुरतं जर मी म्हटलं तर पेपर 1 आणि पेपर 2 या पद्धतीने. पेपर 3 जर मी म्हटलं तर जनरल फिनान्स अँड मॅनेजमेंट. जनरल फायनान्स आणि मॅनेजमेंट मध्ये नेमकं काय विचारलं जातं. फॉर्मॅट 50% ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यामध्ये आणि 50% पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह आहे. सो 50% मध्ये 30 मिनिट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी दिले जातील जनरल फिनान्स अँड मॅनेजमेंट साठी. हा होता इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज आणि तिसरा पेपर आहे जनरल फिनान्स अँड मॅनेजमेंट. यामध्ये साधारण आपल्याला टोटल 100 मार्काचा पेपर आहे आणि 120 मिनिट्सचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. पेज 2 मध्ये नेमकं काय काय असणार आहे ह्याच्याबद्दल डिटेल माहिती आपण आता एक एक करून समजून घेऊ. मग ESI आणि GFM मध्ये नेमकं काय काय येणार आहे. इकॉनॉमिक आणि जे म्हटलं आपण इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज बद्दल काय काय येतं.
मॅन्डेटरी कीबोर्ड टायपिंग, तुम्हाला टाईप करायचं, रायटिंग करायचं म्हणजे लिहायचं नाही. ऑब्जेक्टिव्ह मार्किंग 30 क्वेश्चन, टोटल 50 मार्काचे, मिक्स ऑफ 1 मार्क अँड 2 मार्क क्वेश्चन्स. ऑब्जेक्टिव्ह मार्किंग जी आहे ESI मध्ये साधारण 30 क्वेश्चन हे आपल्याला काय होते, ऑब्जेक्टिव्ह होते. त्याच्यामध्ये 30 क्वेश्चन साठी 50 मार्क असणार आहे. 1 आणि 2 मार्काचे क्वेश्चन मिक्स असतील. म्हणजे असंही होऊ शकतं की 2-2 मार्काचे साधारण जे तर 2-2 मार्काचे 10 क्वेश्चन म्हणजे 20 मार्क, नाही 2-2 मार्कचे साधारण 20 क्वेश्चन म्हणजे आपल्याला बनू शकतात ते 40 मार्क आणि ओव्हरऑल 10 मार्काचे म्हणजे 1-1 मार्क साठीचे असे 10 क्वेश्चन, असं टोटल 30 क्वेश्चन आणि 50 मार्क्स त्या ठिकाणी बनतील. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन सिलेक्शन 6 क्वेश्चन्स प्रोव्हाइडेड पर पेपर. एका पेपरमध्ये साधारण 6 क्वेश्चन विचारले जातात. एक्झॅक्टली 4 मस्ट बी आन्सर्ड. इफ मोर दॅन 4 आन्सर्ड ओनली द फर्स्ट 4 आर इव्हॅल्युएटेड. त्यातले जास्त करेक्ट नाही, पहिले 4 जे लिहिलेले आहेत ते तुमचे कन्सिडर केले जातील. त्यानंतर स्कोअर जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह च्या बेसवर कसा कन्सिडर केला जातो. पहिले 2 जे आहे ते 15 मार्क क्वेश्चन असतील 30 मार्कासाठी आणि दुसरे 2 जे असतील ते साधारण 20 मार्कांसाठीचे असतील. म्हणजे जर मी म्हटलं हे 10-10 मार्काचे 2 क्वेश्चन आणि 15 मार्काचे 2 क्वेश्चन, अशा फॉर्मॅटमध्ये टोटल डिस्क्रिप्टिव्ह साठी आपल्याला 50 मार्क आणि ऑब्जेक्टिव्ह साठी 50 मार्क अशा पद्धतीने ESI आणि GFM मध्ये असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता येऊ आपण पुढच्या मुद्द्यावरती, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणि तो म्हणजे काय, तर इंटरव्ह्यू अँड रेम्युनरेशन. टोटल रेम्युनरेशन किती भेटणार आणि आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये काय काय विचारलं जाणार. टोटल 75 मार्क्स जे आहे ते फेज 2 प्लस इंटरव्ह्यू. शॉर्ट लिस्टिंग बेस्ड स्ट्रिक्टली ऑन क्युम्युलेटिव्ह फेज 2 स्कोर्स, त्याच्या बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार इंटरव्ह्यू साठी. आणि वेटेज जे असणार इंटरव्ह्यूचं 75 मार्कांचं वेटेज आहे. त्यातले पण काही गोष्टी आहेत की काय नेमकं विचारलं जातं काय नाही, त्याबद्दल सुद्धा नंतर बघूयात. रेम्युनरेशन प्रोफाईल स्टार्टिंग बेसिक जे असतं ते 78,450 पर मंथ एवढी असते आणि एस्टिमेटेड ग्रॉस सॅलरी साधारण 1,54,936 एवढे रुपये बनते. या सोबत सोबत मित्रांनो नेमकं अजून काय असतं नीट बघा. स्पेशल अलाउन्सेस असतात, ग्रेड अलाउन्स असतो, DA असतो, लोकल कॉम्पेन्सेटरी अलाउन्स असतो, TA DA BA सगळं 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 तुम्हाला भेटतं. काही स्थान घेऊ नका. एवढ्या सगळ्या गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये आहे. मग अप्लाय करायचंय तर कुणी आपल्याला करायला पाहिजे. मग सर मी बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर बँक ऑफ बरोदा किंवा पंजाब नॅशनल बँक या बँकांसाठी LBOच्या काही जागा आल्या होत्या. त्यानंतर SBIच्या CBOच्या काही जागा आहेत. मी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे, सध्या बँकिंगमध्ये काम करतोय. पण बँकेत काम करत असताना असं वाटतं की मला अजून पुढे पुश व्हायचं आहे, मला पुढे जायचं आहे. यासाठी नेमका मार्ग कळत नाही. मित्रांनो हा एकदम प्रॉपर मार्ग आहे. RBI ग्रेड बी ही एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही ह्यामध्ये सिलेक्ट होताय तर तुम्हाला सांगतो सगळ्या तुमच्या 3 पिढ्या पुढच्या एक नंबर सगळं काही निवांत तुमचं चालेल अशा पद्धतीचा कार्यक्रम ह्या पोस्टचा आहे. खूप चांगली पोस्ट आहे. प्रॉपरली स्टडी प्लॅन करा. इकॉनॉमिक डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट काही आहे, थोडंसं तुम्हाला अजून एक्स्ट्रा वाचायला लागेल. या सिलेबसवरती डिटेल व्हिडिओ पण मी बनवेल. पण सध्या मी म्हणेल की ज्या ज्या लोकांना असं वाटतंय की थोडंसं एक्सपिरियन्स आहोत आपण, आपल्याला स्विच करायचंय करिअर, मला अजून पुश करायचंय स्वतःला, अशा केसमध्ये तुम्ही बिनधास्त ह्या पोस्टसाठी अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. अजून काही अडचणी असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.